नमस्कार. न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक पर्यवेक्षक डॉक्टर हेमंत वरुडकर हे 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. या 35 वर्षाच्या सेवेमध्ये कसा राहिला त्यांचा प्रवास? एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. नेहमी विद्यार्थ्यांच्या गराड्यामध्ये असणारे आणि फिजिक्स विषयाचे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. बोर्ड असो किंबहुना महाविद्यालय असो, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी 35 वर्षामध्ये लिलियापणे पेललेल्या आहेत. प्राध्यापक डॉक्टर हेमंत वरुडकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, 35 वर्ष थोडे नसतात. कसा राहिला तुमचा दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातला हा प्रवास? काय सांगाल? काय आपल्या भावना आहेत? काय आपल्या आठवणी आहेत? नमस्कार. न्यूजनामा ही माझी जी मुलाखत घेत आहे त्याबद्दल मी न्यूजनामाचे संचालक यांचे अगोदर आभार व्यक्त करतो. यांनी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे 35 वर्षाच्या प्रवासाबद्दल एकदम थोडक्यात तर सांगता येणार नाही, परंतु मी सांगेल की माझा हा जो प्रवास आहे हा अतिशय सुखद राहिलेला आहे. साधारणतः 8 जुलै 1991ला मी दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये फिजिक्सचा प्राध्यापक म्हणून जॉईन झालो आणि तेव्हापासूनचा हा माझा प्रवास हा अविरत आजपर्यंत या ठिकाणी चालू राहिलेला आहे. प्रवास हा फार सुंदर होता. मला ह्या प्रवासाला सुंदर यासाठी म्हणावा लागेल की दयानंद महाविद्यालय हे महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य महाविद्यालय आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पूर्ण आयुष्यभर दरवर्षी माझ्याकडे अतिशय हुशार विद्यार्थी माझे विद्यार्थी म्हणून होते. एका प्राध्यापकासाठी हुशार विद्यार्थ्यांना शिकवणे एवढ्या आनंदाची दुसरी गोष्ट नसते. दरच वर्षी म्हणजे मी असा अनुभव घेतलेला आहे की माझ्यापेक्षाही हुशार असलेले काही प्राध्यापक बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला लागले आणि मग दुर्दैवानं म्हणा त्यांच्यासमोर चांगला विद्यार्थीगण येऊ शकला नाही. त्यांचं दुःख त्यांना आयुष्यभर राहतं. पण हे माझ्यासाठीचं खूप सुखद अनुभव आहे की कायमस्वरूपी माझ्यासोबत चांगले विद्यार्थी आले आणि कदाचित मी असं म्हणेल की हे विद्यार्थी चांगले होते म्हणूनच मी आज विषयाचा तज्ज्ञ म्हणून मी स्वतःला ओळखतो किंवा समाज मला ओळखतो. यामध्ये केवळ ह्या हुशार विद्यार्थ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे. सर, फिजिक्ससारखा अवघड विषय तुम्ही सोपा करून विद्यार्थ्यांना गेली 35 वर्ष सांगताय आणि तुम्ही नेहमी, आम्ही पाहिलं आहे, अनुभवलं आहे तुम्हाला, तुम्ही नेहमी विद्यार्थ्यांच्या गराड्यामध्ये राहायचात. महाराष्ट्राला, भारताला टॉपमोस्ट विद्यार्थी देण्याचं तुम्ही काम केलं. या प्रवासामध्ये कोणाची तुम्हाला मदत झाली? सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला अगोदर सांगेल. मदतीचा हा विषय काढला तर मदतीपेक्षाही मी दुसरा एक शब्द वापरेल, उपकार. सर्वात एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल की दयानंद शिक्षण संस्थेसारख्या एवढ्या अग्रगण्य संस्थेमध्ये मला इथल्या संस्थाचालकाने, त्यावेळेसच्या प्राचार्यांनी काम करण्याची संधी दिली. हीच माझ्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी असं नक्की सांगेल की मी जो आज आहे तो केवळ या संस्थेनं मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली त्यामुळं घडलो आहे. आपण ज्यावेळेस MSc होऊन बाहेर पडत असतो त्यावेळेस कुणीच विद्यार्थी फारसं परफेक्ट नसतं. शिकवणं ही तर कला आहे, ती तर हळूहळू डेव्हलप होणारी कला आहे आणि जसे जसे विद्यार्थी आपल्या संपर्कात येतात, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या अडचणी असतात, त्या सामाजिकपासून ते विषयापर्यंतच्या अडचणी असतात. मग त्या जसं जसं आपण विद्यार्थ्यांच्या अडचणी सॉल्व करत गेलो तसं तसं आपण पण डेव्हलप होत गेलो आणि त्यामुळं संस्था चालकाचे मी पहिल्यांदा आभार मानेन. आणि मला खूप चांगलं सहकार्य इथलं प्रशासन, ज्यामध्ये प्राचार्य आणि माझे कलिग्ज ज्यांनी माझ्यासोबत काम केलं त्यांचं खूप चांगलं सहकार्य मिळालं. आणि तुम्हाला माहीत आहे की सुरुवातीच्या काळामध्ये इंटरनेट फारसं अवेलेबल नव्हतं, गुगलसारख्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या. त्यामुळं एखाद्या ठिकाणी एखाद्या फिजिक्सच्या प्रश्नाचं जर उत्तर पाहिजे असेल तर तुम्हाला सिनियर लोकांना विचारल्याशिवाय पर्याय नसायचा. कुठं नेमकं कोणतं पुस्तक वापरायचं हे कळायचं नाही आणि अशा वेळेस आम्हाला डेव्हलप करण्यासाठी सर्व सिनियर लोकांनी प्रयत्न केले. असं नाही की त्यांनी आम्हाला मदत केली, पण त्यांचीही अशी इच्छा होती की ज्युनियर डेव्हलप झाले पाहिजे आणि तीही एक मोठी परंपरा दयानंद विज्ञान महाविद्यालयाला लाभलेली आहे. खूप चांगल्या सिनियर लोकांनी मला घडवलं, विद्यार्थ्यांनी घडवलं. त्यांचाही माझ्या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे. तुम्ही सगळे स्थित्यंतरे पाहिले सर. सुरुवातीची केंद्रीय पद्धत पाहिली, मार्क आणि गुणानुसार MBBS इंजिनिअरिंगला प्रवेश व्हायचे. आता JEE आली सर, CAT आली, नीट आलं. हे सगळे बदल तुम्ही कसे अनुभवलात आणि आता विद्यार्थ्यांना, येणाऱ्या भावी या पिढीला तुमचा काय मूलमंत्र असणार? पहा, खूप चांगला प्रश्न आहे. प्रदीर्घ काळ मी या ठिकाणी नोकरी केल्यामुळं मला याचा खूप चांगला अनुभव आहे आणि मी आपल्या
प्रेक्षकांना पण हे सांगू शकतो, कारण की त्यांची मुलं आता हळूहळू 10वी-12वीला येतात, काहीचे झालेले आहेत. बघा, सुरुवातीला बोर्ड पॅटर्न होतं ज्याच्यावर इंजिनिअरिंग मेडिकलचे ॲडमिशन असायचे. दयानंद विज्ञान महाविद्यालय त्यावेळेसही महाराष्ट्रात पहिलं होतं. आम्ही सर्व प्राध्यापक त्यामध्ये एक्सपर्ट होतो. नंतरच्या काळात काय झालं, 1999ला पहिल्यांदा CET आली आणि मग योगायोगानं या CETच्या स्थित्यंतरामध्ये प्राध्यापकांना बदलावं लागलं आणि जे या पद्धतीनं शिकवण्यामध्ये, परीक्षेच्या पद्धतीमध्ये जे स्वतःमध्ये बदल घडवून आणला तेच या प्रवासामध्ये टिकले. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की मी त्या प्रवासामध्ये टिकलेला एक व्यक्ती आहे. मग त्यामध्ये मुलांमध्ये मॉडिफिकेशन करणं असो, परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मॉडिफिकेशन करणं असो, आणि आम्ही नुसते टिकलोच नाहीत, तर ज्या पद्धतीनं दयानंद विज्ञान महाविद्यालयानं बोर्डामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या येण्याची परंपरा होती, तीच परंपरा त्यांनी CETमध्ये कायम राखली, JEEमध्ये कायम राखली, नीटमध्ये कायम राखली. आणि ते महत्त्वाचा बदल साधारणतः 2000च्या दरम्यान झाला. त्यानंतरच्या काळामध्ये काही दिवसासाठी का होईना, परंतु विद्यार्थ्यांना नॅशनल लेवलच्या परीक्षा कंपल्सरी झाल्या. म्हणजे CET आणि बाकीच्या ज्या स्टेट लेवलच्या परीक्षा होत्या त्या गव्हर्नमेंटनं रद्दच केल्या. आणि त्यावेळेस आणखी एक मोठा बदल झाला की तुमच्या प्राध्यापकाला नॅशनल लेवलच्या प्राध्यापकांची बरोबरी करावी लागली. मग नॅचरली एक टार्गेट घेतलेलं असल्यामुळं, एक ध्येयप्रेरित असल्यामुळं आमच्या पूर्ण प्राध्यापकांनी त्यासाठी मेहनत घेतली, स्वतःला घडवण्यासाठी मेहनत घेतली. आणि मग त्याचा परिणाम पण असा झाला, आजही आमच्या हजारो विद्यार्थी डॉक्टर होत आहेत. एम्ससारख्या महाविद्यालयामध्ये आमचे विद्यार्थी प्रवेशित असतात, वेल नोन IITsमध्ये आमचे विद्यार्थी प्रवेशित असतात, CETमधून सुद्धा विद्यार्थी चांगल्या इंजिनिअरिंगला जातात. आणि अक्षरशः सांगायला खूप आनंद होईल की अतिशय दैदिप्यमान पॅकेजेस त्यांना मिळत आहेत. किंवा माझ्या विद्यार्थ्यांबद्दल मला असं सांगायला मिळेल की वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रांमध्ये, पर्टिक्युलरली वैद्यकीय लाईन्समध्ये वेगवेगळे डॉक्टर आज नामवंत डॉक्टर म्हणून माझे विद्यार्थी काम करतात. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. होय सर, प्राऊड फील वाटतं सर, कारण लातूर पॅटर्न ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी असता तेव्हा विद्यार्थी येतात आपुलकीनं, नतमस्तक होतात डॉक्टर इंजिनियर्स, तेव्हा काय वाटतं सर, तेव्हा काय भावना असते? बघा, प्राध्यापकांसाठी मला हेही सांगायला आनंद वाटेल की या दरम्यान विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मी म्हणालो की प्राध्यापकाला घडावं लागतं. आणि या दरम्यान मला एक मोठी संधी विद्याभारती प्रकाशन यांनी दिली आहे. त्यांनी मला पुस्तकं लिहिण्याची संधी दिली, ज्यामुळं महाराष्ट्रभर माझी पुस्तकं वापरले गेले. आणि पुस्तकं वापरल्यामुळं मला आर्थिक बेनिफिट झाला, खूप चांगल्या पद्धतीचा झाला. त्याचबरोबर संस्थेनंसुद्धा आम्हाला एक्स्ट्रा कामाचे बऱ्याच वेळेस खूप चांगलं मानधन दिलं. ही गोष्ट जरी गव्हर्नमेंटचा मी कर्मचारी होतो त्यामुळं मला पगारही चांगली होती, आर्थिकदृष्ट्या ही उन्नती माझी खूप चांगली होती. परंतु यापेक्षाही जी चांगली उन्नती किंवा चांगलं समाधान जे वाटतं ते तुम्ही विचारलेल्या प्रश्नामध्ये आहे की जेव्हा विद्यार्थी आपुलकीनं माझ्याकडे येतात. आपले पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे जर विद्यार्थी तुम्हाला लग्नाला बोलवत असतील तर तुम्ही खरे टीचर. तर मला खूप आनंदानं सांगावं वाटते की मला दरवर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या लग्नाच्या पत्रिका येत असतात. ती खूप आपुलकीनं बोलतात आणि तीच माझ्यासाठी आनंदाची पावती आहे. अगदी बरोबर सर. आता पुढे काय, 35 वर्ष तुम्ही विषयतज्ञ म्हणून तर आहात फिजिक्स विषयाचे, पण वरुडकर सरांची आता गरज आहे संस्थेला, महाविद्यालयाला, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या विद्यार्थ्यांना. तर पुढचं तुमचं आता जीवन कसं असणार आहे, पुढचं पाऊल काय असणार आहे? पहा, मी फिजिक्सचा एक तज्ज्ञ प्राध्यापक आहेच आणि मी तसं विद्यार्थ्यांसाठी अतिशय डिव्होटेडली काम करणारा व्यक्ती आहे. आणि माझी संस्था जी दयानंद शिक्षण संस्था आहे ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय तळमळीनं काम करणारे संस्था चालक या ठिकाणी आहेत. आणि हे सगळं पाहता कालच माझा निरोप समारंभ झाला. त्यामध्ये आमचे सेक्रेटरी माननीय रमेशजी बियानी साहेब यांनी मला त्याच ठिकाणी सांगितलं की तुमची आम्हाला गरजच आहे आणि तुम्ही या ठिकाणी परत काम करावं असं आमची इच्छा आहे. आणि मी एका क्षणात त्यांची विनंती मान्य केली. विनंती म्हणल्यापेक्षा माझीसुद्धा ती गरज होती, मी ती मान्य केली. कारण बिना शिकवता मी राहू शकत नाही, बिना फिजिक्सचा माझा एकही दिवस जात नाही. आणि मग तशासाठी हीच संस्था माझ्यासाठी एक सगळ्यात मोठं जागा आहे की ज्या ठिकाणी मी राहू शकतो. आणि त्यामुळं सध्याच्या वेळेस म्हणजे आजपासून मी तुम्हाला सांगेल की मी या संस्थेमध्ये रिजॉईन झालेलो आहे. माझ्या पिरियडमध्ये काहीही फरक पडलेला नाही आहे. मी आत्ताच एक पिरियड घेऊन आलो, पुढचे 2 पिरियड मी आणखीन घेणार आहे. म्हणजे रुटीनमध्ये माझा काही फरक पडला नाही. प्रशासकीय कामाचं जी काही संस्था म्हणेल त्याप्रमाणे मी प्रशासकीय कामामध्ये पण संस्थेला सहकार्य करत राहील. आणि एक विद्यार्थ्यांसोबत
कायमच जो काही आपुलकीचे संबंध राहावे वाटतात ते माझे चालू राहतील. त्यामुळे संस्थाचालक जोपर्यंत मला हे काम देतील तोपर्यंत मी ते काम करत राहील. अगदी बरोबर आहे. तर डॉक्टर हेमंत वरुडकर सर सांगतायत की विद्यार्थी आणि फिजिक्स हेच माझं जीवन आहे, त्यामुळं त्याच क्षेत्राशी वाहून यापुढच्याही काळामध्ये मी घेणार आहे. संस्था आणि महाविद्यालयाची सेवा करण्याची संधी यापुढच्या काळातही मला असणार असल्याचं प्राध्यापक डॉक्टर हेमंत वरुडकर सरांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.